आजचं काय आंदोलन होतं, काय मागण्या आहेत आपल्या, काय सांगा? दिनांक 14/10 पासून आमच्या वडार समाजाचं ॲडव्होकेट तुकाराम माने नावाचे आमचे बांधव लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या समाजाच्या काही विविध मागण्या, तुम्हाला सांगतो 10 मागण्या आहेत. या मागण्या घेऊन त्या ठिकाणी ते आमरण उपोषण करत आहेत. आज त्यांचा 8वा दिवस आहे. 8वा दिवस असल्यामुळं या प्रशासनानं कसल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं आज सकल वडार समाज जिल्ह्यातले जे आमचा वडार बांधव आहे, या वडार बांधवाच्या वतीनं छत्रपती चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, आमच्या समाजाच्या मागण्यामधली पहिली मागणी आहे कैलासवासी मारुती चव्हाण महामंडळ. गेल्या अनेक वर्षापासून आमच्या समाजाची मागणी होती की आमच्या समाजात स्वतंत्र महामंडळ व्हावं. त्या अनुषंगाने या सरकारने कैलासवासी मारुती चव्हाण नावाचं महामंडळ स्थापन केलं ते केलं. पण त्याला तुम्हाला सांगतो उपकंपनी नाव दिलं. जे वसंतराव नाईक महामंडळ, जे समजा बंजारा समाजाला लागू आहे, जे वडार समाजाला लागू आहे, त्या वसंतराव नाईक महामंडळाची उपकंपनी म्हणून कैलासवासी मारुती चव्हाण महामंडळ स्थापन केलं. आणि या महामंडळाला गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी किमान 100 करोड रुपये या आमच्या महामंडळाला द्या. या शासनाने तुम्हाला सांगू इच्छितो फक्त 5 कोटी रुपये या महामंडळाला दिलं. आणि त्या 5 कोटी मधले 1 कोटी 10 लाख रुपये, त्याच्यामधले 90 लाख रुपये तुम्हाला सांगू इच्छितो त्या ठिकाणी जे कर्मचारी काम करतात, 90 लाख रुपये त्या कर्मचाऱ्यावर त्यांनी वापर केला. आणि 30 लाख रुपयाचं फर्निचर त्यांनी त्या महामंडळाला केलं. म्हणजे आमच्या 5 कोटी मधले 1 कोटी 10 लाख रुपये तुम्हाला सांगतो यांनीच त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो गेलेला आहे. 3 कोटी 90 लाख रुपये. आज आमचा समाज, आमचा वडार समाज तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये 1 कोटीच्या जवळ आहे. आणि 3 कोटी 90 लाख रुपये तुम्ही आम्हाला देताय. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. या समाजाच्या माध्यमातून तुम्ही पुढे जाताय, आमच्या समाजाचं तुम्ही मतदान घेताय, तुम्ही मंत्रिपदावर बसताय आणि तुम्ही आम्हाला निधी कमी देताय. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. आणि 100% तुम्हाला सांगू इच्छितो, जर आमच्या येणाऱ्या काळामध्ये जर मागण्या जर नाही मान्य झाल्या, आमच्या तुकाराम माने आज 8वा दिवस उपोषणाला बसले आहे, त्यांची तब्येत खालावली आहे. तुम्हाला सांगतो आम्ही काल प्रशासनाच्या माध्यमातून, जिल्हा कलेक्टरच्या माध्यमातून आम्ही मंत्रालय स्तरावर पत्र देखील दिलेलं आहे की आमच्या वडार समाजाचं शिष्टमंडळ तुम्ही मंत्रालयामध्ये बैठक लावा, सचिव स्तरावर बैठक लावा आणि आमच्या जे मागण्या तुम्हाला सांगतो हे निकाली काढा. आता बघू काय होतं. तुम्हाला सांगतो जर येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये जर आमच्या मागण्या जर नाही मान्य झाल्या, आज आम्ही या ठिकाणी शांततेमध्ये आमचा वडार समाज तुम्हाला सांगू इच्छितो, खरंच आमचा समाज शांत आहे. आज या ठिकाणी शांततेत आंदोलन केलं. पण जर मागण्या जर नाही मान्य झाल्या तर उग्र देखील होऊ शकतो.